नमस्कार. तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत. आता पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थानचा ब वर्गात समावेश झाला आहे. त्यामुळे येत्या काळात या देवस्थानाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल. देवस्थानाच्या विकासासाठी भविष्यात कोणत्याही प्रकारचा निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवगड येथील खंडोबा महाराज यात्रा उत्सव निमित्त आमदार खताळ व त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्या हस्ते खंडोबा मल्हार मार्तंडाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभाग व अश्वारूढ संघटना हिवरगाव पावसा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अश्व व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खंडोबा देवगड देवस्थानापासून अश्व प्रदर्शनापर्यंत निघालेल्या मिरवणुकीतील रथाचे आमदार अमोल खताळ आणि त्यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी सार्थक बनले. नमस्कार म्हटलं. नमस्कार नमस्कार. अरे सोनवणे साहेबांनी कमान दिली तिथं लगेच ना साहेब.
आपला पुन्हा एकदा स्वागत साहेबांना मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. मुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचा प्रबंधनाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर देवस्थानच्या वतीनं चर्चा या ठिकाणी मुख्यमंत्री तालुक्यातील सर्व भाविक भक्तांच्या वतीनेही अजितदादांना या ठिकाणी भावपूर्ण या ठिकाणी संगम असेल, उमाजीनाईक स्मारक असेल, या ठिकाणी यात्रेच्या वेळी डीपीचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळण्याचं हाताळण्याचं काम आणि यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी आपल्या तालुक्याच्या आमदारांमध्ये या ठिकाणी आपल्या सकाळच्या अध्यक्षतेला त्यानंतर आनंदजी पावसे, त्याला आनंदजी पावसे, त्यानंतर सुनील पावसे, त्यानंतर जालिंदर पावसे, त्याला जालिंदर पावसे, आपल्या तालुक्याच्या गणपती आमदार अमोल सकाळ यांच्या हस्ते या ठिकाणी पूजा पूजा सभा अभिषेक सिद्धांत करिष्यामि तदेव देवा विनवा कर्मे अंते कामे मोक्ष राजरामदेश विनवा राम देवा विनवा देवाय नमो नमः लक्ष्मी आवा आम जाता लक्ष्मी नमः अम्बेश विष्णुभ्यो नमो नमः हम देवाभ्यो नमः प्रार्थना पूजाय राजरामदेश विनवा मल्यादि पाणी प्रजनति मदानि मासमिति ताया पूजाय प्रतिमा सकला विनवा अभिषेक स्नानं समर्पयामि विनवा विनवा पूजाय द्रव्य प्रक्षा विनवा अभिषेक सिद्ध देवी का विनवा पूजतात्मा पूजाय पुष्पं समर्पयामि
हात लावा. अभिषेक स्नानार्थे दीपं दर्शयामि अनर्दिवां वनस्पति गन्धोग्य अग्रे उत्तमं देवाभिषेक स्नानं समर्पयामि. कुलसामीराय जय देव सुवार सवरे मल्लागी देवा नाना नामे गायन तुमची सेवा अगड्या गोना वाट सेवा परिमल शिंगणारा पामर केवा जय खंडेराया व जय कोटराया आरती ओ वाळू भावारती ओ कुलसामीराया जय देव जय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सागरम भुजेंद्र भवानी सहितं नमामि. सर्वभौमानि दैनो तांदू सकाळ तमेव विदायं तमेव सर्वफलदेव ऐतमगेश्वर ब्रह्मनारायण नामने वसुदेवा सिद्धरामाधवं गोपिकावनं मंडलिके ग्रामसभे हरे महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं बहुजं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजा मदर समंतपर्यंत ईशं सरं सर्वायुषु अथा पराकाय पुरुषवरैरन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि पुष्पसमरस्तु धर्मसमरस्तु वेसमरस्तु. ओम सदानंदेवा विवा कुलदेवता विनवां प्रार्थना नमस्करोमि. शांती 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 सदानंदाचा देवगडच्या खंडोबाचा सदानंदाचा या ठिकाणी आपल्या सकाळच्या अभिषेकाला कालव्याचं पाणी या ठिकाणी आणलं जातं आणि म्हणून या त्यानंतर आमेरची पावसे चला आमेरची पावसे त्यानंतर सुनील पावसे त्यानंतर जालिंदर पावसे चला जालिंदर पावसे आर्यन तेनगिरे कुणाल तेनगिरे या सर्वांचा या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अमोलभाऊ पठार यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आणि या ठिकाणी यात्रेसाठी शुभेच्छा या ठिकाणी अमोलभाऊ त्या ठिकाणी देतील. याच्या उत्सवानिमित्त आलेल्या सर्व भाविक भक्तांचं स्वागत करतो. सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये यात्रा कमिटी असेल आपले गावकरी असेल त्यांनी चांगल्या पद्धतीने नियोजन केले. आमदार नसताना सुद्धा गावकऱ्यांचं विशेष प्रेम होतं. त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांबरोबर येत होतो आणि ज्या पद्धतीने आज जसं जेजूरला गर्दी राहते तशी आज आपल्या देवगडला प्रति जेजूर म्हणून आपण ज्यांना ओळखतो अशा देवगड इथे मोठ्या संख्येने भाविक येत आहे. ते येत असताना आमचे सहकारी उत्तमराव असेल, काशीनाथराव असेल, केशवराव असेल, गणेश असेल, सोमनाथराव असेल यांचा वेळोवेळी आग्रह राहायचा आणि मला वाटतं कवर्ग देवस्थान सुद्धा आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून कवर्ग देवस्थान झालं. जर गावाला आमची ही टीम तर थांबल ठीकच काय त्यांनी त्याच्या पुढच्या प्रवर्गाचा सुद्धा प्रस्ताव टाकला आणि आपल्याला सगळ्यांना निश्चित सांगायला आनंद होईल का राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, आदरणीय एकनाथराव शिंदे असेल, तो ज्यांचं आता दुःख निधन झालं असे आदरणीय अजितदादा असेल यांना सुद्धा त्या सहकार्याबरोबर आम्ही भेटलो होतो. जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्या बरोबरच होते आदरणीय आमदार विखे पाटील साहेब. तर गोवर्ग देवस्थानामध्ये सुद्धा आपल्या संगमनेरातील देवगड या देवस्थानचा समावेश झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये या भागाच्या इथे येणाऱ्या भाविक भक्तांची गैरसोय होणार नाही यासाठी ज्या पद्धतीने निधीची आवश्यकता असती तर तो निधीचा सुद्धा प्रश्न सुटला. आज इथे येण्यासाठीचा रस्त्याचा विषय होता तो रस्ता सुद्धा आपण मंजूर करून आज रस्ता सुद्धा सुरू झालाय. पुलाचा विषय होता पुलाचं सुद्धा काम पूर्ण झालंय. तर या गावावरती विशेष खंडोबाचं जागृत देवस्थान इथं असल्यामुळं आम्हाला या भागाच्या परिसराच्या विकासासाठी निधी देताना निश्चितच आम्ही कुठंच हात आकारता येत नाही. आदरणीय पालकमंत्री महोदय सुद्धा आजच्या कार्यक्रमासाठी येणार होते परंतु त्यांना अचानक एक कार्यक्रम
लागल्यामुळं पूर्वनियोजित आपला कार्यक्रम होता. पण साहेबांनी इच्छा व्यक्त केली होती की मला सुद्धा गोवर्ग देवस्थान झालंय, आपल्याला जायचंय, पण मध्ये आणि एखादा कार्यक्रम साहेबांचा या भागामध्ये आपण आयोजित करून साहेबांना आणूया. आता मला वाटतं प्रदर्शन सुद्धा ठेवलंय, अश्व प्रदर्शन आहे. मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक येणार आहेत. यात्रा उत्सवाला कसा आला त्याच्या पुढे भाविक येतात, परंतु आज आपलं जे प्रदर्शन आहे त्याला सुद्धा चांगले अश्वप्रेमी वगैरे सगळे येतात. एक चांगल्या पद्धतीने या सर्व ट्रस्ट असेल, तुमचे ग्रामपंचायत असेल, गावकरी असेल, यात्रा उत्सव समिती असेल, निश्चित चांगल्या पद्धतीने काम करतात. आणि मी सांगितलंय की नेहमी मी प्रत्येक कार्यक्रमाला सेवाच्या गेल्यावर सांगत असतो, धार्मिक कार्यक्रमाला माझा हात आखडता नसतो. त्यानुसार नुसतं गोवर्गावरती आपण आलोय, परंतु त्याच्यावर न थांबता येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपल्या शासनाच्या वतीने भरघोस निधी अजून कसा देता येईल यासाठी माझा प्रयत्न आहे. उमाजीराव नाईकांचं सुद्धा आपण इथं पुतळ्याचा निर्णय घेतला होता, त्या स्मारकाचं सुद्धा काम चालू आहे. म्हणजे असं राहिलंच नाही की या परिसरामध्ये कुठलं काम आता बाकी आहे. मधल्या कालावधीमध्ये स्थानिकांनी पाण्याच्या प्रश्नासंदर्भात सांगितलं होतं, तर तो सुद्धा आपण प्रश्न सांगितलेला आहे का उपसा सिंचनच्या माध्यमातून तुमचं गाव जे पाण्यापासून वंचित राहिले ते सुद्धा निश्चित आपण याच्यामध्ये घेऊन पुढील कालावधीमध्ये या परिसराचा अजून कायापालट कसा होईल, देवदर्शनाच्या माध्यमातून पर्यटनाला सुद्धा कशी चालना मिळेल यासाठी सुद्धा आपला निश्चित प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे या यात्रा उत्सवासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी पुन्हा स्वागत करून आभार मानतो. आणि येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये या श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थानाच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडणार नाही हा शब्द या निमित्ताने देतो. थांबतो. धन्यवाद. जय मल्हार. अमर गदा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा. संपर्क राजेश जेधे 98 50 42 51 15.